ओम नमः शिवाय। साईनाथ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संस्कार। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अंगारक संकट चतुर्दशीच्या निमित्त खूप खूप हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की छोट्या मुलांसाठी अंगारक संकट चतुर्दशीच्या दिवशी बाप्पासाठी लहान मुलं काय सेवा करू शकतात आणि अंगारक संकट चतुर्दशीबद्दल थोडीशी माहिती घेऊ। तर चला, संकट चतुर्दशी ही प्रत्येक महिन्यात एकदा येते, पण अंगारक संकट चतुर्दशी ही दर 6 महिन्यानंतर येत असते, म्हणून ही संकष्टी खूप महान मानली जाते। तर ह्या दिवशी लहान मुलं देवाची म्हणजेच आपल्या गणपती बाप्पाची काय सेवा करू शकतात, तर चला पाहूया। सर्वप्रथम तुम्ही सकाळी लवकर उठा आणि देवाची पूजा करा, म्हणजे आपली नित्य देवपूजा असते ती देवपूजा करा आणि आपल्या बाप्पाला जसं सजवता येईल, जितकं छान सजवता येईल तितकंच छान सजवा। मी बघा मस्त फुलामध्ये बाप्पाला ठेवलेलं आहे। माळ सकाळी घातली होती, आता ती काढली आहे। मस्त तुमच्याकडे जे काही असेल, अलंकार असतील, वस्त्र असेल, उपरणं असेल, जे काही असेल, जसं काही असेल तसं तुम्हाला बाप्पाला सजवायचं आहे, कारण तो दिवस बाप्पाचा खूप महत्त्वाचा असतो आणि त्या दिवशी बाप्पाला आपण खुश ठेवायचं आहे। आणि त्या दिवशी तुम्ही बाप्पाला पाण्याचा अभिषेकसुद्धा घालू शकता आणि हा अभिषेक घालताना तुम्ही एक छोटासा मंत्र म्हणू शकता। तो मंत्र मी तुम्हाला इथे खाली देतो। ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः। हा मंत्राचा तुम्ही जाप करून बाप्पाला अंघोळ घालू शकता, म्हणजेच अभिषेक करू शकता। आणि पूजा झाल्यानंतर बाप्पाला तुम्ही शेंदूर वाहा आणि दुर्वा आणि जास्वंदीचं फूल तुम्ही बाप्पाला वाहा, कारण की जास्वंदीचं फूल आणि दुर्वा बाप्पाला खूप खूप प्रिय आहे। तर जमल्यास जास्वंदीचं फूल आणि दुर्वा नक्की वाहा। ही झाली आपली पूजा। आता बाप्पासाठी आपण काय पठण करू शकतो, काय सेवा करू शकतो, तर बाप्पाचं अथर्व शिष्य जे आहे, गणेश अथर्व शिष्य, हे अथर्व शिष्याचं तुम्ही जरूर पठण करा, त्याचे फळ खूप प्रभावी असते। ते नाही जमले तर तुम्ही साध्या एक सोप्या, मगाशी तुम्हाला एक मंत्र मी सांगितला, ओम श्री गणेशाय नमः, या मंत्राची तुम्ही एक माळ करू शकता। एक माळ जमत नसेल तर 21 वेळा म्हटले तरीही चालेल, किंवा मग तुम्ही एक मंत्र आहे बाप्पाचा, खूप कॉमन मंत्र आहे पण तो खूप प्रभावशाली आहे, तोही मंत्र मी तुम्हाला सांगतो। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। या मंत्राचा जाप तुम्ही नक्की ह्या दिवशी करा, बाप्पा नक्की खुश होईल। आणि संध्याकाळी तुम्ही बाप्पाला मुख्य नैवेद्य दाखवायचा आहे। काही जण असं करतात की नैवेद्य म्हटलं की सकाळी पूजा वगैरे झाली, अगरबत्ती झाली, आरती झाली की नैवेद्य दाखवतात, पण ह्या दिवशी नैवेद्य आपण संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळेला दाखवायचा आहे। मोदक बनवल्यास अतिउत्तम, नाहीतर बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे दूध साखर भात हा दाखवल्यास देवाला खूप खूप आनंद होतो। मोदक बनवले तरीही उत्तम, ह्याचा तुम्ही नैवेद्य दाखवायचा आहे, देवाला हे खूप आवडते। तर लहान मुलं ही अशी छोटी छोटी लहान सेवा करू शकतात, कारण लहान मुलांच्या मनामध्ये कुठलाही स्वार्थी भाव नसतो, ते स्वार्थी नसतात, त्यांच्यामध्ये एकदम निर्मळ, त्यांचं मन जे असतं निर्मळ असतं। त्यांना वाटत असतं की मोठी माणसं पूजा करतात, पूजापाठ करतात, मग आम्ही काय करावे, तर त्याच माझ्या लहान मित्रांसाठी मी आज हे छोटी छोटी बाप्पाची सेवा घेऊन आलो आहे। तर या सेवेचा तुम्ही नक्की लाभ घ्या, तुम्ही करूनही बघा, काय वाटते, कसे वाटते ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा। माहिती आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच माझ्या नवनव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हापर्यंत पोहोचतील. तर धन्यवाद. ओम नमः शिवाय.